ट्वेल्थ मॅन आपण यायचं आहे. ट्वेल्थ मॅन द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचा सध्या तरी आमच्याकडे 1000 रुपये. कैवल्य पाटील, बंधू भावेश पुणेकर आणि मिथुनदादा पाटील, जितेश पाटील बंधूला चौकारासाठी ते 500 रुपये आलेत. जर अजून काही असतील तर ट्वेल्थ मॅनकडे जो काही हिशोब कितोबा आहे तो मात्र तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल. तर या कैवल्य पाटील बंधू, सेकंड मॅन ऑफ द मॅच. विकेट मेडन ओव्हर आणि 3 विकेट्स. जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्या गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी करत. प्रणित पाटील, सचिन पाटील आणि प्रणय पाटील यांना मी विनंती करेन. कैवल्य पाटील, व्हेरी नाईस बॉलिंग. प्रणयजी पाटील आणि सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच, सेकंड मॅन ऑफ द मॅच कैवल्य पाटील बंधू. ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि ब्रँडेड गोलंदाजी केले, यात ती मात्र शंका नाही आहे. 3 विकेट्स सुपर आपण पाहत आहेत. ट्रॉफी, फ्रूट बकेट आणि त्यानंतर आपण पाहत आहेत थम्सअप, अशा प्रकारचे मात्र वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर आणि 500 रुपये हे भावेश पुणेकर यांच्याकडून तुम्हाला आलेले आहेत. तर आपण जितेश पाटील बंधू आपण सुद्धा यायचं आहे. आपल्याला 500 रुपयांचं कॅश प्राईज आलं आहे. तर कैवल्य जास्त वेळ घेणार नाही आहे. ज्या पद्धतीने पहिली मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर जबरदस्त गोलंदाजी अटॅक, या पाठीमागचं रहस्य काही प्रॅक्टिस भरपूर. सांगायचं काय तर यावर्षी अजिबात प्रॅक्टिस नाही आहे. मी 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि थोडं आहे माझ्यात कॅपेबिलिटी, त्याप्रमाणे मी बॉलिंग टाकतो आहे. थिंकिंग चांगली वापरले. निखिल पाटील इन झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर मुकादम, आपण स्वप्नील मुकादमला आपण पाहत आहेत. जितेश पाटील बंधू इन झाला आहे, म्हणजे वेगवेगळे जे कल्पेश मात्र इन झाला, तर एक चांगली बॅलन्स टीम पाहायला मिळाली. तर या टीमबद्दल काय म्हणशील ॲज अ प्लेअर म्हणून? नक्कीच एक गाव एक संघ सांगितलं तर म्हणजे कसं, गावातले भरपूर टीम आहेत आमच्या, पण कसं प्रत्येक टीममधून 1-2 प्लेयर घेतले तर मोठी टुर्नामेंट खेळायला आम्हाला पण सपोर्ट भेटतो की हा प्लेयर म्हणजे फर्स्ट ओपनिंग नाही झाली तर 1 डाऊन 3rd डाऊन म्हणजे मिडल ऑर्डर आमची आता स्ट्रॉंग आहे आणि बॉलिंग अटॅक पण चांगलाच आहे. तर सर्वांना सांगेन की एकत्र खेळा आणि आपल्या गावाचं नाव करा. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. एकत्र खेळा, मैत्रीसाठी खेळा आणि आपल्या गावाचं नाव करा. जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळतात त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही मात्र मिथुनदादा पाटील वेलकम पाहिजे आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं. या आपण स्वप्नीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. जितेश प्लेड सुपर थकलाय, परंतु चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तर जाऊया आपण च्या दिशेने आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहत आहेत कैलासवासी भरत पाटील, जो समालोचन कक्ष आहे तिथे जाऊया. हेमंत पाटील सर, एक सिनियर समालोचकाचा आवाज मात्र आपण दुमदुमणार, यात ती मात्र शंका नाही आहे आणि आम्हाला नेहमीच कॉपरेट करतात असे हेमंत पाटील सर, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोद. आजच्या नाईटमधला हा अंतिम सामना असेल. वसई डायनामिक वर्सेस पाटील 5141. नायरा डायनामिक. पहिला बॉल अरमान व पहिलाच बॉल टॉप एज लागले आहे. बॉल खाली फिल्डर जाण्याचा प्रयत्न करत होता. 5 लेगच्या दिशेने बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर येतोय हा चौकार.
अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलं स्ट्राईक एंडकडे प्रशांत करत होता. या मॅच मध्ये स्ट्राईक एंडकडे करण निजाई आहे आणि करणने हा फटका तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. टॉपेज लागली होती, बॅट जोरात स्विंग केली होती. जरा फाईन लेगची बॉल जातोय चौकारासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अरमान. ही रणनीती काय आहे? फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून लॉग ऑफच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स बॅक टू बॅक. 2 बॉलवर 2 चौकार ठोकतोय फलंदाज करण निजाई. म्हटल्याचं कारण असं होतं की लेफ्ट आर्मर बॉलर आहे. त्यासाठी आपण बघितलं तर जो लेफ्ट हँडर बॅटर होता तो लेफ्ट हँडर बॅटर या ठिकाणी स्ट्राईक हँडकडे गेला. एक मॅच आपण बघितली होती वर्ल्ड कपमध्ये, जी मॅच आफ्रिका वर्सेस इंडिया. तर नक्कीच त्यामध्ये आपण बघितलं की एक लेफ्ट हँडर कमी केला होता अक्षरला आणि त्यानंतर वॉशिंग्टनला घेतला आणि ती मॅच पराजित झाली होती. आणि आज जी मॅच झाली सेमीफायनल, ज्यामध्ये वन साइड मॅच जिंकली न्यूझीलंड टीमने आणि न्यूझीलंड टीम T20 वर्ल्ड कप मेन्स वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये पोहोचलेली आहे. उद्या म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपली सुद्धा सेमीफायनल पाहायला मिळेल. लेग साईडच्या दिशेने बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त बॉल रन मिळेल. धावसंख्या जाईल धावपलकावर 9 रन्स. इंडिया वर्सेस इंग्लंड अशी मॅच आज आपल्याला पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. इंडिया जर फायनलमध्ये जाते तर एक फक्त यक्ष प्रश्न चांगला फटका डीप मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलाय. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक बाय करण निजाई. हॅलो. धावसंख्या जाऊन पोहोचते धापलकावर 15 रन्स 15 विदाउट लॉस. मागच्या मॅचमध्ये सुद्धा याच 2 फलंदाजांनी काय जबरदस्त फिनिशिंग टच दिला होता. बघितलं नॉट आउट जबरदस्त बारी खेळली होती दोन्ही फलंदाजाने. 52चं टार्गेट पार्टनरशिप पाहिली होती आपण, ज्यामध्ये 38 धावा 18 बॉलमध्ये केल्या होत्या. 23 बॉलमध्ये 52 रनची चांगली पार्टनरशिप प्रशांत घरत आणि करण निजाई यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. तेच बॅटर यावेळेस आपण बघतोय. करण निजाई इज ऑन फायर. अरमान ज्यांनी मॅन ऑफ द मॅच स्वीकारलं होतं मागच्या मॅचमध्ये, चांगली बॉलिंग केली होती. त्याच बॉलरवर या ठिकाणी अटॅक चढवलेला आहे, टार्गेट केलेला आहे. डॉमिनेट करताना दिसतोय बॉलरला या ठिकाणी लेफ्ट हँडर बॅटर करण निजाई. जी रणनीती होती स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची, लेफ्ट हँडर बॅटरकडे देण्याची, ती नक्कीच यशस्वी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह आहे. चांगला फटका वाईटशी लॉंगच्या दिशेने फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 विदाउट लॉस. 2 बॉल अद्याप शेष असतील. थोडासा महागडा पडलेला आहे या ओव्हरमध्ये. बॉलर अरमान, राईट हँडर बॅटर प्रशांत घरत. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. 38 धावा 18 बॉलमध्ये ठोकल्या होत्या. तोच प्रशांत घरत यावेळेस स्ट्राईक हँडवर IPL मध्ये जबरदस्त कामगिरी. त्यांचा सत्कार सुद्धा आपण केला या मुख्य मंचावर. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. हो, थोडीशी एज लागली होती. टप्पा पडून बॉल जातो विकेट किपर राजूच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. हा डॉट बॉल. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज अरमानच्या माध्यमातून. मागचा सामना एकतर्फी झाला, नंतर सगळे सामने आपण जर बघितले तर चांगले अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळाले आजच्या नाईटमध्ये. भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती आपण पाहिली या TR चषकासाठी.
बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, चांगला लेग कटर बॉल, ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती. शेवटचे दोन्ही बॉल डॉट केले, चांगला कमबॅक केलं गोलंदाज अरमानने. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना पाटीलला 5-1 4-1 अर्नाला टीमचा स्कोर आहे. 16 वर कुठलाही विकेट नाही. चार षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. 40 धावा जरी आल्या तर हे फ्लड लाईट मध्ये चांगल्या आहेत. कारण आपण बघितलं तर 42 रन्स 5 ओव्हरच्या मॅच मध्ये डिपेंड झालेले आहेत. तर नक्कीच 40 ते 45 रन सुद्धा एक चांगले टोटल असेल. मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग होताना दिसते ना पहिल्या ओव्हरमध्ये 16, तर असं वाटतं की 60 पेक्षा जास्त प्रोजेक्टेड जो स्कोर आहे तो दाखवला जातोय. पहिल्याच रजनीमध्ये आपण बघितलं भरपूर काही घडलं. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या आजच्या रजनीमध्ये. सुरुवातीला आपण बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये दिमागदार सोहळ्यामध्ये हा उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पडताना दिसला मान्यवरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं आजी आणि माजी नगरसेवकांचं आगमन झालं, त्यानंतर माजी आमदारांचं आगमन झालं, त्यानंतर बड्डे बॉय रेयांश यांचा वेगवेगळ्या पद्धतीने हा 5वा जो वाढदिवस होता तो वाढदिवस साजरा केला. आणि क्रिकेटचं जे स्टेडियम असते त्या स्टेडियमच्या आकाराचं आपण बघितलं 105 किलोचा केक कट केला गेला. त्यानंतर गरीब गरजू लोकांसाठी अन्नधान्य राशन जो होतं त्याचं वाटप केलं गेलं याच मंचावर. तर खरोखरच आजचा दिवस, आजची जी रात्र होती ती या स्पर्धेसाठी खूपच महत्त्वाची रात्र ठरलेली आहे. समोरच्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर येतोय सोहेल. हा सुद्धा लेफ्ट आर्मर आहे. जवळजवळ बघितले 4 बॉलरमधून 3 बॉलर हे लेफ्ट आर्मर आहेत. नायरा डायनामिक वसई टीमचे अंतिम जो बॉलर आपण बघितला पहिल्या मॅच मध्ये युसुफ हा राईट आर्मर होता. मात्र त्याने सुद्धा जी गतीने गोलंदाजी केली, जी अचूक टप्प्याने गोलंदाजी केली त्यानुसारच या होम ग्राउंडची टीम टीम 94 टीमला पराजित केलं होतं. आणि 42 रनचं जे टार्गेट होतं ते डिपेंड केलं होतं मागच्या मॅच मध्ये नायरा डायनामिक वसई या टीमने. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. 2चा कॉल, रनिंग बिटवीन द विकेट. खरोखरच यंगस्टर खेळाडू आहेत आणि प्रोफेशनल खेळाडू आहेत हे दोन्ही सुद्धा. खास करून प्रशांत घरत जो बघितल्याची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. त्यानंतर आपण बघतो करण निजाई याची सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. आणि सर्व जर बघितलं तर 17 रन्स हे करणच्या बॅटमधून आलेले आहे. प्रशांतला मात्र खातं खोडणं बाकी आहे. 2 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय प्रशांतने सुद्धा. सोहेल एच मात्र सुटली जाते. चुकी झालेली आहे राजूच्या हातामधून. थोडंसं रॉंग वन टाकला होता या वेळेला बघितलं आपण. अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये ही गोलंदाजी केली आणि त्यानंतर एज लागली. थोडासा संभ्रमामध्ये पडला होता आणि हा ऑफ ब्रेक बॉल म्हणू शकतो आपण लेफ्ट हँडर साठी. जीवनदान मिळते करण निजाई याला. बघूया या जीवनदानाचा फायदा कितपत उचलू शकतोय करण निजाई. सोहेल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फटका तर चांगला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. ये मिर्च पे बघितलं आपण मिड विकेटच्या बाहेर षटकार 6 रन्स. सोडण्याचा परिणाम. वेळेवर गाणं सुद्धा वाजलं जात आहे की जीवनदान दिल्यानंतर मी हा मोठा फटका खेळू शकतोय. राजू थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकेल ज्याने हा कॅच सोडला आहे. याला आपण म्हणू शकतोय जले पे नमक नाही जले पे मिर्च मसाला. 6ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. फुलटॉस बॉल होता मात्र यावेळेला चुकतो फलंदाज. लोअर फुलटॉस होता. गतीमध्ये थोडंसं मिश्रण होतं, गती कमी ठेवली होती या लोअर फुलटॉस मध्ये. डॉट बॉल जातोय. षटका लागल्यानंतर कमबॅक सोहेलचं. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंग जर आपण पाहिली तर डीप मध्ये जास्त फिल्डर आहेत. क्लिंग बॉल परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी.
त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. करण निजाई याचा पहिला विकेट या ठिकाणी गेलेला आहे. पाटील 5141 अर्नाळा टीमचा. करण निजाई इज आउट. आज जिंकून दिली होती, मात्र या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली विकेट जाते आहे आणि आजच्या नाईट मध्ये ही पहिली विकेट गेलेली आहे अर्नाळा टीमची. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय. प्रथम कुडू येतोय. कुडू फॅमिली सुद्धा भरपूर आहे अर्नाळामध्ये, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस महेश कुडू जो लेफ्ट आर्मर परफेक्ट ऑलराऊंडर जे ओपन क्रिकेट भरपूर खेळले, सध्या ते अंपायरिंग करतात. मात्र हे प्रथम कुडू आपल्याला दिसतात बॅटिंगसाठी आलेला आहे. अंतिम एक बॉल शेष. सोहेलने मात्र कमबॅक चांगले केले. षटकार लागल्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट. चला वेळेबद्दल सहकार्य करायचंय. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत हे लक्षात घ्या. चला बॅटिंग करणारी टीम आपण सुद्धा थोडंसं सपोर्ट करायचं आहे. फिल्डिंग आपण पाहूया. राईट हँडर साठी एक लॉंग ऑन दिसतोय, एक वाईडिश डीप मिड विकेट आहे. एक फिल्डर मिड विकेटला दिसतोय, एक लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर आहे. एक फाईन लेग आहे. ऑफ साईडला एक शॉर्ट थर्डमॅन, कव्हरला फिल्डर, लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश. फुलटॉस बॉल, चांगला ड्राईव्ह आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डरला शोधलं होतं, मात्र एक रन कंप्लीट. एक रनने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. 25 रन ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटील 5141 टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 25 वर 1 विकेट. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये जे सामने आहेत, ज्यामध्ये चांगले चांगले संघ आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतील. उद्या जर बघितलं एक ग्रुपमधून सुद्धा सामने आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये ग्रुप ए मधून सामने जरूर एक सामना असेल. त्यानंतर ग्रुप सी मधून पहिला सामना जो असेल आई देवी वडूनगर वर्सेस मुर्दा स्पोर्ट मुर्दा. या 2 टीममध्ये पहिली मॅच पाहायला मिळेल. दुसरी मॅच जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस बव्वा 11 वाघविल. त्यानंतर तिसरी मॅच जितू पॅकर नगोर भाईंदर वर्सेस गावदेवी एक्सर. चौथा सामना असेल सिद्धिविनायक मीरा रोड वर्सेस तेजस टायगर केवणी दिवे. या टीममध्ये नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये चांगले क्रिकेटर या TR चषक 2026 मध्ये ॲक्शनमध्ये आपल्याला दिसतील. त्यानंतर 6 तारखेला जे सामने आहेत ते सामने सुद्धा जबरदस्त असणार आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर हे हा बॉल संपल्यानंतर आपण चर्चा करूया. ऑस्डन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम कुडू. पहिला बॉल घेऊन जाईल ऑस्डन. फटका चांगला आहे, जबरदस्त फटका आहे. इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट खेळलाय. बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने. इनफिल्ड कव्हर केलं होतं आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. प्रथमच्या बॅटमधून स्विच इट खेळण्याचा प्रयत्न.
विथ द टर्न करण्याचा प्रयत्न, हिट विकेट चुरपेने हा विकेट जातोय, फलंदाज होईल बाद. प्रथम कुडू इज आउट, दुसरा विकेट डाऊन होतोय. पाटील 5-1-4-1 अर्नाळा या टीमचा फलंदाज बाद. आहे त्याच्या अगोदर सुद्धा एक हिट विकेट आपण प्रथम कुडू इज आउट. 6 तारखेला परवा नक्कीच जबरदस्त संघ खेळताना दिसतील, ज्यामध्ये डी ग्रुप मधून जी टीम आहेत, ज्यामध्ये पहिला सामना ठीक 5 वाजता असेल, YCV उत्तन वर्सेस जय हनुमान टेंबोली. दुसरा सामना असेल डीजेबाई बोरशेती वर्सेस गावदेवी बाळकुम. त्यानंतर तिसरा सामना वी युनायटेड वर्सेस बिग डॅडी 47 गोरसई आणि JR दैसर वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड. तर नक्कीच 6 तारखेला सुद्धा चांगले संघ असतील आणि UCN लाईव्हवर व्ह्यूअर्स जे आहेत भरपूर वाढतील आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या ग्राउंडवर भरपूर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र संघ वेळेवर उपस्थित झाले पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. ऑस्डन पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट ऑस्डनच्या नावावर. नवीन बॅटर यावेळेस येतोय बॅटिंगसाठी वृषल. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक हिट विकेट रुपयाने लगातार 2 बॉलवर 2 हिट विकेट. जबरदस्त बॉलिंग, मात्र बॅलन्स थोडासा कमी आहे. असं वाटते की जास्त डीप जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात हे फलंदाज आणि त्यामुळे हिट विकेट रुपयाने हे 2 लगातार विकेटच्या हॅट्रिकवर येतोय गोलंदाज ऑस्डन. तर हॅट्रिक आपण बघतोय, ज्यामध्ये कॅच किंवा LBW क्लिंग बोल्ड आउट होताना आपण बघतोय. चेतन शर्मा ज्यांनी वर्ल्ड कप मध्ये हॅट्रिक घेतली होती, तिन्ही क्लिंग बोल्ड आउट केले होते. ऑस्डन इज ऑन हॅट्रिक. स्ट्राइक एंडला जिग्नेश किने आहे. हॅट्रिक बॉल घेऊन जातोय ऑस्डन. फटका चांगलाय, स्लॉक केलं बॉलला आणि पाठवलाय वाईड मिड विकेटच्या बाहेर. जिग्नेश किनेने सरळ 6 रनसाठी षटकार. स्लॉक हिट फलंदाज जिग्नेश किनीच्या बॅट मधून सरळ षटकार ठोकतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 35 रन, 35 लॉस ऑफ 3 विकेट. ऑस्टन यावेळेस लेकट बॉल, विकेट कीपर चुकतोय. फ्लाय स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतोय, 1 रन मिळते. पंचांचा इशारा, या ठिकाणी तिसऱ्या पंचांची दाद मागलेली वाईट बॅटर टीम कडून. वाईट साठी ही DRS ची मागणी आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी थोडेसे व्यस्त राहतील. पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे, मात्र पंचांना चॅलेंज करण्यासाठी DRS ची मागणी आहे. चेक केला जाईल. या ठिकाणी तिसरे पंच यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जाते. सध्या आपण पहिला आवाज सुद्धा व्यवस्थित जातोय, पहिला आवाज सुद्धा थोडासा फेअर डिलिव्हरी. 22 रुपयाने एक धाव मिळेल. रिव्ह या ठिकाणी लॉस होतोय. बॅटिंग करणारी टीम पाटील 5-1-4-1 अर्नाला टीम.
धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 36 रन 36. अजून एक चेंडू शिल्लक या षटकात. आणखीन एक बॉल शेष, यानंतर आणखीन एक ओव्हर शेष असेल. सक्सेसफुल टुर्नामेंट मागच्या सीझन मध्ये सुद्धा भरपूर चांगली टुर्नामेंट पार केली होती. या सीझन मध्ये सुद्धा आपण बघतोय पहिलाच दिवस अगदी सक्सेसफुल आहे. पुन्हा एकदा इम्प्रोवायजिंग हुक शॉट, बॉल जाईल फायनेकच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटील 5-1-4-1 अरणाला टीमचा स्कोर आहे. 40 वर 3 विकेट. तिसऱ्या बॉलवर आपलं खातं ओपन केलं. पहिले 2 बॉल डॉट केला होता प्रशांत घरत. तिसऱ्या बॉलवर चौकारांनी खातं ओपन करतोय. अंतिम एक षटक शेष. पुन्हा एकदा युसुफ येईल का अंतिम षटक घेऊन? युसुफने याच्या अगोदर आपण बघितलं तर VIP डायस कडून गोलंदाजी केली होती. यावेळी जर युसुफ आला तर समोरच्या कडून गोलंदाजीसाठी येईल, ज्याने 12 धावा डिपेंड केल्या होत्या. होम ग्राउंडची टीम 94 कॉमन टीमला परास्त केलं होतं. आणि स्ट्राईकला असेल जिग्नेश किनी. जिग्नेश किनी स्ट्राइक एंडला. वेळेबद्दल नक्कीच चेक केलं जाईल या ठिकाणी. या संपायला एक सूचना आहे. एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. वेल 21 मिनिटं झाले. 21 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटात घ्यायचे विकेट जरूर गेल्या तुमच्या, त्यामधून आपण टाइम कट केला. एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन आहे. TR चषकचे जे ऑर्गनायझर आहेत पूर्ण आपण बघतोय सर्व समोर समोर बसलेले दिसतात आपल्याला. त्यांनी एकदम ताकीद दिलेली आहे की ज्या नियम आहे आपल्या नियमाने क्रिकेट चाललं पाहिजे. आणि गुणलेखक जर आपण बघितलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त आमचे गुणलेखक आहेत विजय कांबळे. ऑफस्टंपच्या बाहेर वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 41 रन्स. हा सामना एक जबरदस्त सामना नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही टीम मजबूत आहेत. ज्या वेळेस या दोन टीम मध्ये मॅच होते ना त्यावेळेस नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिला बॉल वाईड, उलटॉस बॉल, चांगला फटकाय कावकान्याच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. आहे जर फुलटॉस बॉल सोडला तर पुन्हा फुलटॉस बॉल खूप टायमाने येईल. या फुलटॉस बॉलवर फुल टोल वसूल केलाय फलंदाज जिग्नेश किनी याने. षटकार ठोकलाय. दुसरा षटकार जिग्नेशच्या बॅट मधून. जिग्नेश जाऊन पोहोचतो वैयक्तिक 12 वर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 47 रन्स. आता आपण म्हणू शकतोय की हे टोटल आता डेंजर झोन मध्ये जाताना दिसतंय नायरा डायनामिक वसई टीम साठी. 4 ओव्हरमध्ये 50 धावा जर आल्या तर थोडंसं कठीण होतील या फ्लड लाईट मध्ये चेसिंग करणं. ओहो, या वेळेला एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि ही विकेट जाते. फलंदाज जिग्नेश किनी इज आउट.
न्यू बॅटर इन होतोय करण वैती बॅटिंग साठी. 47 वर ही विकेट जाते. चौथी विकेट गेलेली आहे आणि नवीन बॅटर करण वैती. एक विकेट युसुफच्या नावावर. राजूने म्हटले की हा बॉल टाकायला पाहिजे होता अगोदर सुद्धा. पुन्हा एकदा चांगला बॉल, रनआउटची संधी आहे. विकेट या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्राइक रोटेट नसेल. दोन्ही अंपायर एकत्र येतील. एक नियम असा आहे की विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आल्यानंतर त्याच ठिकाणी तो बॉल डॉट होतो. या टुर्नामेंटचा नियम आहे. सो तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकणार आहे. विकेट किपरच्या हातामधून बॉल जर सटकला खाली पडला तर तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकता किंवा धाव घेऊ शकता. डॉट बॉल. चांगलं कमबॅक, जबरदस्त कमबॅक गोलंदाज युसुफचं. 47 ऑन दी बोर्ड स्कोर. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा विकेट या ठिकाणी जाते आहे. फलंदाज होतोय बाद. करण वैती इज आउट. च्या मॅच मध्ये प्रशांत घरतने जास्तीत जास्त स्ट्राइक घेतली होती. 23 बॉल मध्ये 18 बॉल मध्ये स्ट्राइक प्रशांतने घेतली होती. मात्र या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत प्रशांतला नॉन स्ट्राइक एंडवर ठेवलेला आहे. नायरा डायनामिक वसई या टीमने. तरी सुद्धा स्कोर जास्त झालेला दिसतो आपल्याला. प्रशांत आतापर्यंत 3 बॉलचा सामना केलाय ज्यामध्ये एक चौका ठोकून 4 वर बॅटिंग करताना दिसतो. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय रविकांत घरत. पुढील बॉल पुन्हा एकदा टॉप एज. बॉल येईल विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. नशिबाचा चौकार येतोय तो. एज लागली होती. 2 वेळा कॉट, 1 वेळा थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॉल चौकारासाठी जातोय. 51 धावा धावपलकावर. ओ, चांगला फटका हॅमर केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल निघून जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ताकदवर फटका. फलंदाज रविकांत घरतच्या बॅट मध्ये होतो हा षटकार. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे पाटील 5141 अर्नाला टीमची 57 रन्स आणि 58 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे ही मॅच जिंकण्यासाठी. नायरा डायनामिक वसई या टीम समोर आणि हे 58चं टार्गेट कसं चेस करेल वसई टीम याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया. एकच दिवसासाठी ज्याने वेल दिलेला आहे मात्र त्याच्या अगोदर आपण सामना संपून जाईल. मात्र ही इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पालघर भूषण ज्यांना ही पदवी दिलेली आहे, पालघर भूषण हा अवॉर्ड दिलेला आहे आमचे परम मित्र आहेत प्रमोदजी शेडगे. प्रमोद शेडगेचा आपण जर विचार केला तर प्रमोद शेडगे पालघरमध्येच फक्त फेमस नाही, पालघरच्या बाहेर जाऊन सुद्धा त्याने चांगलं समालोचन केलेलं आहे. कोकण असो किंवा सुप्रिमो रतन बोआ सारखे आणखीन चांगल्या ट्रॉफी, त्यानंतर भारत कप मध्ये सुद्धा त्यांनी समालोचन केलं. जी टेस्ट सिरीज झाली होती पावसाळी क्रिकेट त्यामध्ये सुद्धा समालोचन केलं. ते समालोचक प्रमोद शेडगे यांचा हा सन्मान गणेश पाटील त्यानंतर स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते प्रमोद शेडगे यांना, ज्यांचा आवाज तुम्ही आज ऐकला आणि अंतिम 4 ओव्हरमध्ये सुद्धा त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. कारण ही स्पर्धा अशी आणि कॉमन क्रिकेट असं आहे की कॉमन क्रिकेटमध्ये आम्ही सर्व जे समालोचक आहेत त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत असतोय. जसं आपण बघितलं
KPL मध्ये 11 ते 12 समालोचकांनी समालोचन केलं होतं 5 दिवसामध्ये आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा तब्बल 8 समालोचक समालोचन करणार आहात. चला मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्याचा नुकताच आपण सत्कार केलाय ते समालोचक प्रमोद शेडगे येथील मायक्रोफोनवर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत आणि प्रत्येक समालोचकांना घेऊन जाणारं असं व्यक्तिमत्व. अगदी हेमंत पाटील सरांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण गणेश पाटील साहेब असतील, त्यानंतर अंकित पाटील असतील, स्वप्नील पाटील असतील, मुनीश पाटील असतील आणि संपूर्ण टीम आणि स्पेशली मी थँक्स यावेळेला सांगेन विकासजी मुकादम या व्यक्तिमत्वाचं मनपूर्वक धन्यवाद आहे, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आणि त्रिमूर्ती ग्रुप नागले आणि TR ट्रॉफीचे संपूर्ण संयोजन समितीचं मी हृदयाच्या अंतकणापासून लक्ष धन्यवाद व्यक्त करतो की जे एक दिवस का होईना परंतु समालोचन करण्याची संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. जर या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 58 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये समोर ठेवलंय. चला 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या लगेच. एका साईडला नायरा डायनामिक वसई टीम आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर रमजान सुरू आहे, रोजा आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा मात्र चांगलं क्रिकेटवर प्रेम करतायत आणि खेळतायत ही सुद्धा एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटेल. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे सर्व धर्म समभाव जपणारा हा भावनिक खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ऑल इज वेल. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. अगदी ही स्पर्धा आपण पाहिली तर एक नेत्रदीपक आणि लाख मोलाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि ह्या वेळेला आपण पाहिलं तर सोहेलला आपण पाहतायत. सोहेल शेख आणि एका साईडला आपण पाहिलं तर क्रिसिलला आपण पाहू शकाल. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल आपण पाहतायत. मिस्टर विक्रम म्हात्रे अँड शफिक अन्सारी आणि किरण सातपुते असे 3 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून नेमले गेलेत. आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. 500 रुपयापासून सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटच्या अंडरआर्म क्रिकेटपासून सुरुवात जी झाली ती आता लाखाच्या घरात ते नॉर्मल बक्षीस झालं. 1 लाख म्हणजे आता 1,25,000, 1,50,000, 2 लाख, 2,22,000, 3 लाख अशा प्रकारचे मात्र प्राइजेस वाढत गेले आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या ग्रामीण खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न आता पुढे येणार आहे. 1 CR 1 करोडची स्पर्धा मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं डेट बिगुल वाजेल 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून आणि सध्या ग्रामीण धमाका बिग बॅश 17 तारखेपासून सुरू होते. पालघर जिल्ह्यातील सुद्धा संघ आपल्याला तिथे क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. त्यामध्ये अर्नाळा संघ सध्या खेळत असताना एका साईडला असं वाटलं की अर्नाळा संघ बॅकफुटला गेलाय, परंतु करण वैते आणि जिग्नेश किनीची ती खेळी त्या खेळीच्या जोरावर संघ पुढे येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर विघ्नेश साखळतोडेचं जबरदस्त दमदार अर्धशतक आणि त्याच्या जोरावर ग्रामीण धमाका बिग बॅश वरुण एस पाटील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव ऐतिहासिक मैदान आहे आणि त्या मैदानात 13 लाख रुपये पहिलं प्राइज आणि 7 लाख रुपये रनरअपला आपल्याला पाहायला मिळतात. तर 4 व्हीलर हे सुद्धा आपण पाहू शकता. जाऊया मॅचच्या दिशेने. ही लाख मोलाची स्पर्धा सध्या सुरू आहे. TR ट्रॉफी 2026 नागले. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना रविकांत ज्याने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला आणि काय अप्रतिम धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. सोहेल शेखच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1. नायरा डायनामिक वसई हा संघ
बॅटिंग करताना 58 धावांचा पाठलाग करताना. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. त्यामुळे इथे थांबायचं नाही आहे. जरी 58 धावांचं टार्गेट सेट केलं आहे, परंतु इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. अमित तांडेल ऑफ साईडला ड्राईव्ह, क्रिसिलच्या बॅटमधून एक रन तर मिळेल, कारण वैती पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन वर सॅटिस्फाईड आणि प्रथम कुडू यावेळेला सांगतायत आरामात आरामात, घाई नको करू. मात्र याच गोष्टी खूप धीर देणाऱ्या असतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. अमित तांडेल एक विकेट टेकर गोलंदाज, पोटेन्शियल आहे, विकेट घेण्याची कला अवगत असलेला खेळाडू. सरळ बॅटचा वापर केला होता, स्ट्रीट ड्राईव्हचा फटका, फॉलो थ्रूमध्ये बॉलला स्टॉप केलंय. कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 आहे. 58 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांचा महत्त्वपूर्ण मात्र आढावा घेत त्या धावा कराव्या लागतील, कारण पहिल्या जर 2 षटकात 20-25, 25-30 जर धावा आल्या तर एक चांगला बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुम्हाला अपार कष्ट आणि आत्मविश्वासाने खेळावं लागेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, काय फटका खेळलाय, क्लास टायमिंग, आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, गुड शॉट, चांगला फटका होता. यावेळेला काय फटका खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. बॅटिंग स्टान्स अप्रतिम, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, ओव्हर पिच बॉल होता. परंतु ज्या पद्धतीने सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा फटका आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते सध्या तरी आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. अगदी नेत्रदीपक आयोजन, नागलेकरांनी घेतलेली मेहनत, कष्ट, 1 महिना बरोबर या मैदानाला मात्र दिला आणि फॅमिलीला वेळ कमी दिला. नागलेकरांची हीच खासियत आपल्याला पाहायला मिळाली. खुबी मानाचा सलाम असेल या स्पर्धेला. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. हेलिकॉप्टर शॉट, वा, सोहेल शेखच्या बॅटमधून लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5 बॉलचा खेळ झालाय. 3 चौकार, 3 षटकार, विकेट हॅट्रिक. रवींद्रजी देवळीकर साहेब जे आपण पाहताय त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये लागले गेले. पुन्हा एकदा मात्र ह्या वेळेला अमित तांडेलला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. अमित तांडेल, तिसरा चौकार येईल का? 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागू होईल का या खेळाडूला? याकडे लक्ष असेल. यावेळेला ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. करण वैती पुढे सरसावेल, सिंगल मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट डगआउटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं या वेळेला जरूर लाईट्स या वेळेला डोळ्यावर आल्यामुळे आपण पाहू शकतायत परफेक्ट कॅप्चर करू शकले नव्हते आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत 2 रन्स येत असताना सध्या तरी डगआउट डायनामिक नायरा डायनामिक वसई हा संघ खेळाडू कक्षामध्ये खुश असेल. आणि डगआउटसुद्धा आपण पाहिले ते कॉमन प्रीमियर लीगला जसं आपण पाहतो त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये सुद्धा एक फिलिंग वेगळी असते. जेव्हा ते खेळाडू कक्षामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसं तुम्ही डगआउट पाहता त्या पद्धतीने ती फिलिंग एक वेगळीच पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे डगआउट्स आपण पाहिलेत आणि पालघर जिल्ह्यामध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर या स्पर्धेची चर्चासुद्धा होताना पाहायला मिळते. सफाळीपासून मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत होते. टेक्निकल थोडासा प्रॉब्लेम होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा रिकवर झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. विजय कांबळे एक चांगले स्कोरर म्हणून ज्यांची ओळख 12 रन. संजय म्हात्रे साहेब यांच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर छत्रछायेखाली ज्या पद्धतीने त्यांनी स्कोरिंगला सुरुवात केली आणि आज मोठमोठ्या स्पर्धासुद्धा सुप्रीमोमध्ये सुद्धा एका मॅचसाठी त्यांना इन्व्हाइट केलं होतं ते सुद्धा आपण पाहिलं. आता त्यांची फक्त इच्छा राहिली ग्रामीण धमाका बिग बॅश करण्याची, ती सुद्धा लवकरच पूर्ण होईल. 12 रन्स पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. 46 रनची अजूनसुद्धा नितांत आवश्यकता. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 46 रन. 15.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. इथून मात्र तुमचा भरपूर आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी. क्रिसिल हा खेळाडू असा आहे की जर मैदानात राहिला तर कदाचित धावांचा वेग
वाढताना पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही आहे. चांगला बॉल होता, परंतु करण वैतीसारखा गोलंदाज वसई विरार प्रीमियर लीग ज्याने गाजवली बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब त्याने पटकावला. प्रशांत गरत अनुभवाचा जरूर खजिना आपल्याला पाहायला मिळतो, कारण ऑल इंडिया ओपनमध्ये जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला एकगाविक फॉर्मॅटला त्याचा फायदा भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि स्ट्रीट टू स्टेडियम ही टॅगलाईन आपण पाहिलीत. ISPL सारख्या स्पर्धेत 202 धावा करणं म्हणजे पुढच्या वर्षात जी बोली असेल ती मात्र भरपूर प्रशांत गरत यांच्याकडे मात्र पाहिलं जाईल, कारण त्यांच्या कष्टामुळे त्यांनी चांगला खेळ केला. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आहे, गुडघ्यावर बॅलन्स केला आणि क्रिसिलच्या बॅटमधून बरोबर SH एंटरप्राइजेसचे दोन व्यक्तिमत्व संजयभाई म्हात्रे आणि हजरतभाई शेख यांच्या कटआउट्सला सन्मान देण्यासाठी हा बॉल निघून गेला. षटकार आलाय क्रिसिलच्या बॅटमधून. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 18. या धावसंख्येवर 18 रन्स. बॉल फेकून झालेत ते 2. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. लो फुलटॉस बॉल होता आणि प्रतीक्षा करत असतात फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा क्रिसिलच्या बॅटमधून, म्हणून मी उल्लेख केला होता, हा जर खेळाडू मैदानात राहिला तर कदाचित धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. रबर बॉल क्रिकेट सुद्धा याच खेळाडूने सुरूची मैदान गाजवलं होतं. तोच खेळाडू क्रिसिलला मात्र इन केलं त्याची फलंदाजी पाहून. आणि आता सध्या तरी फॉर्मामध्ये असलेला खेळाडू लगातार 2 बॉलवर 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. करण वैतीसारख्या गोलंदाजाला खेळणं फार डिफिकल्ट असतं, परंतु इथे मात्र सोपं करून दिलंय. सुपर बॅटिंग क्लास दाखवलाय आपल्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खेळाडू कक्षेला सांगितलं मी आहे ना, काळजी करू नका. धावांचा वेग वाढवताना पाहायला मिळतोय मिस्टर क्रिसिल. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट सर्व काही गोष्टींचा सरासर विचार करता त्या गोष्टींचा पुरेपूर वापर करतोय. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. आत्ता सध्या तरी 3 बॉलचा खेळ झालाय. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल, कारण टॅगलाईन आहे 70-70 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. लगातो 6. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी आता 34 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण. 58 धावांचं जरी लक्ष समोर असलं, स्वतः मात्र त्या ठिकाणी खेळाडू जात आहेत. मॅच बॉलची किंमत काय आहे हे मात्र आता दर्शवत असताना नायरा डायनामिक वसई अर्सलान भाटी सध्या 12th मॅनची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 24. अजून एक षटकार येईल का? आणि ते कॅश प्राइज रवींद्र देवळीकर साहेब यांच्या माध्यमातून, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळतं. 6 बॉल 6 षटकार, 6 बॉल 5 षटकार, 5,000 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. ही ऊर्जा दिली गेले आणि त्यामुळे मात्र एक खेळाडूला सुद्धा एक ऊर्जा संचारते. तिसरा षटकार आला तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. 24 रन झाले सध्या. आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करताना 57 रन पाटील 5-1-4-1 अर्नाळा टीम, आणि त्याच्या अगेन्स्ट आता खेळताना चांगला बॉल होता. परफेक्ट वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉलची सांगता होते. जरी बॉल डॉट आला तरी टाळ्यांचा कडकडाट थांबता थांबेन असं झालंय. तो डगआउटच्या दिशेने 24 रन झालेत. आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण. 14 बॉल 34 रन. काहीतरी कानमंत्र देतोय सोहेल शेख, सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. सध्या तेवढा वेळ मिळत नाही. प्रॅक्टिस कैवल्य पाटील बंधूंनी जसा उल्लेख केला तसंच सोहेलच्या या खेळीचा उल्लेख करावा लागेल. लो फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, गेम प्लॅनिंग केलं, ट्रॅप रचला आणि प्रथम कुडूच्या हातामध्ये चेंडू विसावला. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कमबॅक केलं करण वैतीने शेवटच्या बॉलवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. आता मात्र बॉल आहे तुमच्याकडे. 13 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू मिश्राला धाडलं गेलंय. स्वतः ॲज अ कॅप्टन रोल अदा करत असताना 40+ क्रिकेट.
आणि अर्नाळा असं एक गाव आहे की जिथे मैदानच नाही आहे. भरती आणि ओहोटी समुद्रकिनारी तुम्ही रबर बॉल खेळू शकता, परंतु टेनिस बॉल खेळता येत नाही. तरीसुद्धा भरती आणि ओहोटी या दोन गोष्टींच्या जोरावर ते टर्फ क्रिकेटमध्ये स्वतःच्या स्वखर्चाने पैसे देऊन मात्र खेळताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर त्यांची जिद्द आणि यश पाहायला मिळतं. कॉटन बॉलची संधी दौडून आली, कारण वैतीने मात्र यावेळेला चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होताना त्याच पावलांवरती जात असताना डगआउटच्या दिशेने क्रिसिल नंतर राजू मिश्राला आपण पाहत आहेत. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 24, 24 धावा. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट, प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करत असतात. भरती आणि ओहोटी या दोन गोष्टींच्या जोरावर ते प्रॅक्टिस नेहमीच रबर बॉल क्रिकेटची करतात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस त्यांची नसते. फक्त टर्फ क्रिकेटमध्ये ते चांगले क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात आणि तिथून मात्र त्यांचा प्रवास. 12 बॉल 34, 12 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण. बारा बॉल 34 रन. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आता इथून फलंदाज पाहिला तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये जॅक्सनला आपण पाहू शकाल. सोहेल सध्या प्रिव्हियस ओव्हर जर आपण पाहिली तर सोहेलला स्ट्राईक जास्तीत जास्त मिळालीच नाही. कारण क्रिसिल आला आणि क्रिसिलने पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 षटकार, पुन्हा एकदा डॉट आणि लगातार 2 विकेट्स मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. सध्या रोहन तांडेलला 12th मॅनची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. करण निजाई. 12 बॉल 34 हे षटक निर्णायक असेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय जिग्नेश किनी, मात्र त्या बॉलवर येत आहेत बरोबर 10 नंबरची जर्सी परिधान करणारा सेफ हँड. फलंदाज बाद होताना आता खेळाडू कक्ष अर्नाळाचं तिथून काही समर्थक आहेत ते टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026 आपण पाहत आहेत. अगदी शेवटचे 6 बॉल राहिलेत पहिल्या दिवसाचं शेड्यूल संपण्यासाठी. 6 बॉल आणि 32 रन. युसुफ खान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत घरतला गोलंदाजी मार्कवर आणलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूचा सन्मान केला आणि त्यामुळे आज प्राईड ऑफ अर्नाळा, प्राईड ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही. तो तुम्हाला कमवावा लागतो स्वतःच्या कष्टावर आणि तेच कष्ट केले, मेहनत केली. त्यामुळे मात्र आयोजकांनी लगेच त्याला सांगितलं. व्यासपीठावर येऊन मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर सन्मानसुद्धा करण्यात आला. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूपच ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27-27 या धावसंख्येवर. पहिली अवंतर धाव जवळजवळ आपण पाहिला 19व्या बॉलवर आली. या ऑन साईडला चांगला फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलंय. चांगला झेल टिपलाय प्रथम कुडीच्या माध्यमातून. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सॉफ्ट डिसमिसल. जॅक्सन बॅक टू द डगआउट. सत्तावीस धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फ्लड स्लाईटमध्ये आपण पाहताय सध्या स्पर्धा सुरू आहे. डे अँड नाईट फॉर्मॅट. अगदी चांगला खेळ पाहायला मिळतो आणि 27चाच आकडा मात्र खूप काही सांगून गेला. डे अँड नाईट फॉर्मॅट पहिला सामना हा कसोटी क्रिकेट खेळला गेला. ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड ऑकलंडच्या मैदानात. स्टीव्हन स्मिथ आणि ब्रँडन मॅकलम या 2 खेळाडूंना तो गुलाबी चेंडू खेळण्याचा मान मिळाला. तो सुद्धा दिवस रात्र पहिला कसोटी सामना आणि या 2 कॅप्टनचं भरपूर अभिनंदन केलं होतं 27 नोव्हेंबर 2015 मध्ये. त्यामुळे 27चा आकडा सुद्धा खूप क्रिकेटच्या इतिहासामध्ये मायने राखतो. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून येईल. करण वैती येत आहेत. चांगली फिल्डिंग. आज विकास धसगर नाही आहे, विघ्नेश साखळतोडे नाही आहे, विनायक भुईर नाही आहे, हर्षद मेहर नाही आहे, मकरंद पाटील नाही आहे. तरीसुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच टॅलेंट खूप भरभरून आहे या अर्नाळाकरांच्या खेळाच्या माध्यमातून. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. टक्कन आवाज आलाय. चांगलं टायमिंग आणि इथे युसुफ खानच्या बॅटमधून एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचले गेले. 24 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. बॉल आहेत 3 बॉलमध्ये 24 रन. राईट मोर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलं. फिल्डर कोणतीही जिग्नेश किनी चूक करणार नाहीये. कॅच नंबर 2 त्याच्या खात्यामध्ये. आता 2 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता. दोन बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आता पारडं जड झालंय. ते पाटील 5-1-4-1 अर्नाळा टीमच्या बाजूने. अगदी चांगली लाईट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते समीर तांगडी यांच्या माध्यमातून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि कॉटन बोल्डची संधी प्रशांत घरत ती चुकी करणार नाहीये. संधीचं सोनं करण्याची जरूर सवय लागले. ते प्रशांत घरतला एक छोटी संधी निर्माण झाली की तिथे पटकन चांगलं टॅलेंट दाखवून आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या कर्तृत्वावर आज अनेक मोठमोठ्या स्पर्धांचे दरवाजे उघडले. आता शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर विकेट हॅट्रिक सुद्धा मिळण्याचे चान्सेस निर्माण झालेत. 2000 रुपीज हे सुद्धा मात्र मिळू शकेल. आता मेडन ओव्हर 2 आपण पाहिलेले आहेत परंतु आता विकेट हॅट्रिक होईल का? 2 अर्धशतक आपण पाहिलेत, 2 मेडन ओव्हर पाहिलेत परंतु पहिली हॅट्रिक प्रशांत घरतच्या नावावर होईल का याकडे लक्ष असेल. त्यासाठी स्लिपमध्ये फिल्डर तैनात केला गेलाय आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली अम्मार शेखच्या माध्यमातून. सन्मान